उरुण ईश्वरपूरच्या नामांतरणाची 172 वर्षांची मागणी आम्ही पूर्ण केली। ईश्वरपूर नाव झाल्यावर प्रथमच आलोय। आम्ही निर्णय घेतलाय, उरुण ही केलंय। आता आमची मागण्याची वेळ आहे। भाजपा महायुतीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या। सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर उत्तम शहर बनवू। आता आमची चिंता करा। पुढची 5 वर्ष आम्ही तुमची चिंता करतो। सत्ता येताच आम्ही शहरावरील शास्तीकर रद्द करू, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। दरम्यान जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या तथाकथित चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्याकडे मंत्रिमंडळात कोणतीही व्हेकन्सी नाही, कुणी काही मागण्या करू नका, बाहेरच्या कोणाचा विषयच नाही। महायुती म्हणून विकासासाठी एकत्र आलोय, कुणावर टीका न करता काम करू। सर्व जातीपातीच्या लोकांची कामे आपणच करत आहोत। ते म्हणाले, लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुरूच राहील। त्यांना लखपती दीदीचा कार्यक्रम आलाय। येत्या वर्षभरात 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी असतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। गांधी चौकात उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ डांगे आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा झाली। यावेळी ते बोलत होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, नीताताई केळकर, निशिकांत भोसले पाटील, प्रसाद पाटील, चिमण डांगे, आनंदराव पवार, केदार पाटील, शरद लाड, मकरंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है, रंग बदलने वालों को हम बाद में देखेंगे। हिशोब तर होईलच, सगळ्यांचा होणार, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जयंत पाटील यांची ईश्वरपूरमध्ये सभा झाली। या सभेत जयंत पाटील यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत निशाणा साधलाय। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, गेल्या 9 वर्षात सत्ताधाऱ्यांना ईश्वरपूर शहरात विकासाची कामे करता आली नाहीत। आता मोठमोठे नेते मंत्री तुमच्याकडे येतील, आश्वासने देतील, पण या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे। मुख्यमंत्री आज काही बोलले नाही, त्यामुळे त्यांच्यावर मी बोलणार नाही। जे मंत्री मुख्यमंत्री तुम्हाला भाषणे देऊन जातील, त्या सगळ्यांचाच उद्देश तुमचे प्रश्न सोडवायचा नाही। 9 वर्ष कोणाचा मी हात धरला होता का, असा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा उद्देश प्रश्न सोडवायचा नसेल, त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा असेल, तर उरुण ईश्वरपूरच्या जनतेने मला सांभाळले। जेवढ्या मला शिव्या जास्त, तेवढी मतं मला जास्त। कोणी काही बोललं काय, आपला काही प्रॉब्लेम नाही, कोणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय। जत तालुक्यातील डफळापूर येथे गुरुवारी सकाळी शेतात आजीसोबत आलेली रेणुका शिवदास ढोबळे ही 4 वर्षांची बालिका गवताच्या ढिगाऱ्याजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली। 2 दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर शनिवारी सायंकाळी 6 वाजता जवळच एका बंधाऱ्यात तिचा मृतदेह आढळला। या घटनेनं डफळापूर परिसरात हळहळ व्यक्त होतीये। गुरुवारी दुपारी 11:15 वाजता रेणुकाची आजी गवत काढायला गेली होती। यावेळी रेणुका गवताच्या ढिगावर खेळत होती। काही वेळाने ती अचानक दिसेनाशी झाली। आजी आणि गावकऱ्यांनी तात्काळ शोध घेतला, मात्र ती सापडली नाही। घटनेची माहिती उशिरा पोलिसांना देण्यात आली। रेणुकाचे आजोबा आप्पा भाऊ ढोबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी विविध शक्यतांचा तपास सुरू केला। सांगली येथील जीवरक्षक दल, कोल्हापूर येथील श्वान पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच आयुष हेल्पलाईन टीमच्या सहकार्याने शोध मोहीम राबवण्यात आली। शनिवारी सायंकाळी 6 वाजता बंधाऱ्यात शोध घेत असताना रेणुकाचा मृतदेह पाण्यात आढळला। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अच्युतराव माने, विक्रम घोदे, नाना खोत, सुभाष काळेल यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला। शोध मोहिमेत आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार, नरेश पाटील, सूरज शेख, कार्तिक होसमणी, गणेश जाधव, आदिल शेख आणि स्थानिकांनी मदत केली। रेणुका बेपत्ता झाल्यानंतर लगेचच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापूर येथील श्वान पथकासह जीवरक्षक दल तपासासाठी पाचारण करण्यात आले। तासगाव शहर सांगली जिल्ह्याचं मध्य केंद्र आहे। हे शहर विकसित शहर म्हणून पाहिलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट करून तुम्ही विश्वास ठेवून तासगाव नगर परिषदेची सत्ता द्या। निधी आणून तासगावचं नंदनवन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार रोहित पाटील यांनी केले। तासगाव येथे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते।
यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, तासगाव नगर परिषदेत निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय तासगावकर स्वस्थ बसणार नाहीत. स्वर्गीय आर.आर. आबांनी तासगावचं नाव राज्यासह देशात पोहोचवलं. शहरात ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक राजकीय वारसा आहे. तोच वारसा परंपरा पुढे नेणं आवश्यक आहे. माझ्याशिवाय तालुक्यात पर्याय नाही अशा आविर्भावात काही लोक वावरत होते, पण आज तशी परिस्थिती राहिली नाही. बाजार समिती निवडणुकीत पागा गल्ली येथे कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आम्ही विसरलो नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आपल्या विधानसभा निवडणुकीत जे कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत होते त्यांच्यासाठी आपण या निवडणुकीत काम करणार आहे. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी घरी मुक्काम करून करत आहेत. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती शांततामय करण्याचं महत्त्वपूर्ण काम आपण करणार आहे. गेल्या 10 वर्षात शहराची जी प्रतिमा झाली आहे ती सुधारली जाईल असं स्पष्ट करून तासगाव नगर परिषदेतील भ्रष्टाचार आमदार पाटील यांनी विशद केला. तसेच चुकीचं वागणाऱ्या लोकांना तासगावकर धडा शिकवतील. मताच्या जोगव्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जात आहेत. असं असलं तरी स्वाभिमानी जनता विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. स्वच्छता ही केवळ एक कृती नसून ती एक संस्कृती आहे. स्वच्छ परिसर आणि कार्यालयीन वातावरणामुळे कार्यक्षमतेत वाढ होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्वच्छ कार्यालय व परिसर यामुळे सकारात्मकता टिकून राहते आणि नागरिकांना चांगल्या सुविधांचा अनुभव मिळतो. त्यामुळे आपल्या कार्यालयाचा संपूर्ण परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नरत राहावे असं ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, तहसीलदार लीना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि सांगली व मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अनावश्यक वनस्पती जाती निर्मूलन मोहिमेचे देवराई अभ्यासक रोहन पाटील आणि पर्यावरण प्रेमी कौस्तुभ पोळ यांनी स्वागत केलं. रानमोळी, ओसाडी आणि घाणेरी या विदेशी तणांनी जिल्ह्यातील पर्यावरण आणि शेती आणि स्थानिक जैवविविधतेवर अतिशय धोका निर्माण केलाय. या तणांमुळे सुपीक जमीन अशक्त होत आहे, पिकांचे उत्पादन कमी होते आणि स्थानिक वनस्पतींचा नाश होत आहे. हे संकट ओळखून जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातून विदेशी तण समूळ नष्ट करण्याची प्रभावी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. कुपवाड औद्योगिक क्षेत्रात राज कास्टिंग फाउंडरीमध्ये स्क्रॅप आणि इतर साहित्यांची चोरी झाली होती. याबाबत अशोक बाबा कोठावळे यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली होती. या चोरीचा छडा लावत कुपवाड पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या तर एक जण पसार झालाय. त्यांच्या ताब्यातील स्क्रॅप आणि इतर साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन, चोरीतील दुचाकी असा एकूण 5,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अमोल अशोक घोरपडे, विजय सुरेश बल्लाळ, विकास दत्तू घाडगे अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. एमआयडीसीमध्ये राज कास्टिंग फाउंड्री नावाची कंपनी आहे. 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान कंपनी बंद होती. या दरम्यान फ्लायव्हील आणि स्क्रॅप असा मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार कंपनीचे राजेश कोठावळे यांनी कुपवाड पोलिसात दाखल केली होती. पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात चोरी झालेला माल विक्री करण्याकरिता संशयित टेम्पोमध्ये साहित्य भरून सह्याद्री स्टार्च ते कुपवाड मार्गे जाणार आहे. त्यानुसार मेनन पिस्टन चौक येथे सापळा रचून टेम्पो आणि दुचाकी पकडून ताब्यात घेत असताना त्यातील टेम्पो चालक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 15 लोखंडी जॉब आणि 15 प्लास्टिकची अर्धवट भरलेली लोखंडी तुकडे असा कच्चा माल सुमारे 400 किलोचा आढळला. टेम्पोमध्ये बसलेला संशयित आणि दुचाकी स्वाराची कसून चौकशी केली असता राज कास्टिंग येथून चोरी केल्याचं कबूल केलं. तसंच यापूर्वी विरेशा कंपनीमधून काही कास्टिंग जॉब आणि बेडाचं स्क्रॅप चोरी केल्याचंही कबूल केलं. महापालिकेने समडोळी रोडवरील कचरा डेपोमध्ये 10 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन प्लांट बसवला असून कचऱ्यापासून वीज निर्मिती तसेच सेंद्रिय खत उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी हॉटेल वेस्ट, भाजीपाला, फळ बाजार आदी व्यावसायिक ठिकाणच्या कचऱ्यावर ही प्रक्रिया केली जाणार आहे. शहराच्या कचरा व्यवस्थापनातील हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे. महापालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पर्यावरणपूरक, शाश्वत आणि वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचललंय. आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांनी हे पाऊल उचलले. या प्रकल्पासाठी स्वच्छ भारत मिशनकडून निधी प्राप्त झाला असून हा प्रकल्प ओल्या कचऱ्याचे कचरा ते ऊर्जा तत्वावर मूल्यवर्धन करणारा आणि शहराच्या कचरा व्यवस्थापनात नवा मौलाचा दगड ठरणार आहे. हा प्लांट
ॲनएरोबिक डायजेशन या पर्यावरणपूरक जैविक प्रक्रियेवर आधारित आहे. दररोज लागणारे 10 टन फीडस्टॉक शहरातील विविध स्रोतातून संकलित केले जातं. यामध्ये हॉटेल ते रेस्टॉरंट कचरा 4 ते 5 टन दिला जातो. बाजारातील भाजीपाला कचरा, फळ बाजार, मंगल कार्यालय आणि इतर व्यावसायिकांकडून गोळा केला जातो. ओला कचरा बारीक करून डायजेस्टरमध्ये पाठवला जातो. ॲनएरोबिक प्रक्रियेद्वारे मिथेनयुक्त बायोगॅस तयार होतो. निर्मित गॅस होल्डरमध्ये सुरक्षितपणे साठवला जातो. गॅसमधील 50 ते 60% शुद्ध मिथेन वीज निर्मितीसाठी वापरले जाणार आहे. यामुळे कचरा प्रक्रिया केंद्राचा वीज भार लक्षणीय घटणार आहे. तर बायोगॅस निर्मितीनंतर उरलेला गाळ 100% सेंद्रिय, कोणतीही रासायनिक प्रक्रिया नसलेला, जमिनीची सुपीकता वाढवणारा असा उच्च प्रतीचा खत म्हणून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.